हॅलो फ्रेंड्स, मी संगीता प्रदीप जाधव, SGM कॉलेज, HSC व्होकेशनल विभाग. काल आपण अकाउंटन्सीच्या पहिल्या तासामध्ये काही बेसिक अकाउंटन्सीमधले शब्द जे तुम्हाला माहिती असायला हवेतच यासाठी आपण काल थोड्याशा शब्दांची ओळख करून घेतली. आज अजून काही राहिलेल्या शब्दांची ओळख करून घेऊया आणि ते शब्द जेव्हा तुम्हाला माहीत होतील ते शब्द म्हणजे या अकाउंटन्सीचा पाया आहे. कारण हेच शब्द पुन्हा वारंवार तुमच्या भेटीला येणार आहेत, त्यामुळे या शब्दांची ओळख होणं गरजेचं आहे. त्यामुळं आज आपण हे काही नवीन शब्द बघणार आहोत जे आपल्याला अकाउंट शिकत असताना सतत येणारे शब्द आहेत आणि याचे अर्थ आपल्याला माहीत असायला हवे. जसं की इंग्लिशमधून पण माहीत पाहिजे, मराठीतून पण त्याचा अर्थ थोडासा माहीत पाहिजे. कारण हे जे मी तुम्हाला एक 50-60 शब्द दिलेले आहेत, हे शब्द तुम्ही वारंवार वाचायचे आहेत. थोडं मराठीतून पण थोडेसे लक्षात घ्यायचे आहेत, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हे शब्दांचा वापर आपण कुठे आणि कसा करणार आहोत, याचा उपयोग काय आहे किंवा याची कन्सेप्ट काय आहे हे आपण एकदा समजून घेतलं म्हणजे आपल्याला इथून पुढचा जो काही प्रवास आहे, आपल्या क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स असतील किंवा कॅशबुक असेल, जर्नल असेल, लेजर असेल, काल शिकलो आपण कालच्या तासामध्ये, तर या गोष्टींचा अंतर्भावसुद्धा या शब्दांचा उपयोग होणार आहे. तर बघा, त्याच्या पुढचा शब्द आपण घेऊया बॉरोड, म्हणजे उसने. आता पैशाशी संबंधित व्यवहार आहेत. मग पैसे कधी कधी आपण उसने पण घेतो नाही का, आणि व्यवहार करतो. जर आपल्याजवळ पैसे नसतील तर आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीकडून, ओळखीच्या व्यक्तीकडून आपण उसने घेतो. बॉरोड म्हणजे उसने घेतो किंवा आणतो. तर त्याचा अर्थ आपण इथं त्या अर्थाने घ्यायचा आहे. ब्रोकरेज म्हणजे दलाली. आता दलाली म्हणजे काय की जेव्हा दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होतो तेव्हा हा जो दलाल असतो हा त्याचं स्वतःचं कमिशन घेण्यासाठी तो काय करत असतो, व्यवहार करत असतो. म्हणजे एखादा शेतकरी आहे, शेताचं माल घेऊन आलेला आहे आणि तो डायरेक्ट माल विकायला आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत जात नाही. मोठ्या प्रमाणात वस्तू, तो साहित्य घेऊन आलेला असतो, शेतातला माल, आणि मग ते कांदे असतील, लसूण असेल, काय पण जे पण असेल ते, मग तो मोठ्या प्रमाणात गाडीनं घेऊन आलेला असतो आणि ते जे त्याच्यामध्ये एजंट लोक गुंतलेले असतात, दलाल असतात, ते लोक कमी किमतीमध्ये ह्याच वस्तू खरेदी करतात आणि त्यांना जी काही पुन्हा जास्त किमतीने विकतात आणि मधला जो काही बॅलन्स त्याला उरतो किंवा डिफरंट असतो तो म्हणजे त्यांची दलाली असते. त्यांची ठरलेली दलाली आहे ती त्या शेतकऱ्यालासुद्धा त्याच्यातून वजा करूनच दिली जाते. म्हणजे व्यवहारांचे जेव्हा प्रत्यक्ष व्यवहार देण्याघेण्याचे होतात, पैसे दिले घेतले जातात, वस्तू दिली घेतली जाते, तेव्हा हा दलाल त्याची दलाली घेतो. कॅरेज आउटवर्ड म्हणजे जसं की कॅरेज इनवर्ड म्हणजे आपण कच्चा माल म्हटलं आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे पक्का माल. म्हणजे एखाद्या व्यवसायातून, कारखान्यातून कच्चा माल काय होतो, त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि त्या प्रक्रिया करून पक्का माल तयार होऊन बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पूर्ण उत्पादित झालेला माल हा कॅरेज आउटवर्ड आहे. तसंच कॅशबुक. नंतर आपण जसं की लेजर शिकणार आहोत, जर्नल शिकणार आहोत आणि हे शिकत असताना पुन्हा आपल्याला कॅशबुक पण शिकायचं आहे, म्हणजेच रोख पुस्तक शिकणार आहोत. कारण व्यवहार हे कशा पद्धतीचे होतात, एक तर रोखीने व्यवहार होतो किंवा दुसरा व्यवहार कसा होतो, उधारीने होतो. म्हणजे या व्यवहारांच्या नोंदी ज्या आहेत या फक्त रोखीने झालेल्या व्यवहारांच्या नोंदी फक्त या कॅशबुकमध्ये असतात. याच्यामध्ये उधारीने झालेल्या व्यवहारांच्या नोंदी केल्या जात नाहीत. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कुठे विचारला जाईल, गाळलेल्या जागांसाठी विचारला जाईल. कॅशबुकमध्ये कशाच्या नोंदी केल्या जातात, फक्त रोखीच्या व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात. शेअर्स म्हणजे आपण शेअर खरेदी करतो, म्हणजे आपण पेपर वाचतो, TV बघतो, शेअर बाजार, शेअर मार्केट, कॅपिटल मार्केट वगैरे हे शब्द आपण ऐकलेले असतात. म्हणजे शेअर म्हणजे हिस्सा किंवा भाग. म्हणजे आपण जरी शेअर खरेदी केले तर त्या कंपनीचा काही भाग, हिस्सा आपण काय केलेला असतो, शेअरच्या माध्यमातून खरेदी केलेला असतो. मग तेवढ्याच मालकीचा आपण काय असतो, त्या कंपनीचे मालक असतो. इनवॉइस म्हणजे बीजक. आपण जेव्हा मालाची खरेदी करतो किंवा विक्री करतो, जेव्हा खरेदी केल्यानंतर विक्रेता त्या खरेदीदाराला बीजक देतो. त्या बीजकामध्ये त्यांनी खरेदी केलेला कोणत्या पद्धतीचा माल आहे, नग किती, दर किती,
आणि एकूण किती अशी त्याची नोंद असते. ॲडव्हान्स किती दिलेला आहे, राहिलेली बाकी किती द्यायची आहे, त्याच्यामध्ये व्हॅट किती, पूर्वी व्हॅट होता आता GST आहे. तर या सगळ्या गोष्टींची नोंद त्याच्यामध्ये असते. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, आपण नंतर शिकणार आहोत. द्विनोंद पद्धतीनं कशा पद्धतीच्या प्रॉब्लेम सोडवायचे आहे. डबल एंट्री सिस्टीममध्ये कशा पद्धतीचे प्रॉब्लेम सोडवायचा आहे, म्हणजे त्याची 2 वेळा नोंद होते. जसं की रोजकिर्दीमध्ये एकदाच नोंद होते, पण डबल एंट्री सिस्टीममध्ये व्यवहाराची 2 वेळा नोंद केली जाते. नंतर हे डेबिट क्रेडिट तर अगदी आपल्याला तोंडपाठच होतं, कारण नावे आणि जमा ह्या 2 बाजू फारच महत्त्वाच्या आहेत. डेबिट म्हणजे नावे, क्रेडिट म्हणजे जमा. सिंगल एंट्री जसं डबल एंट्री म्हणजे द्विनोंद आणि सिंगल एंट्री म्हणजे एकेरी नोंद. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. आता बुडीत कर्ज म्हणजे काय, जेव्हा बँक एखाद्या व्यक्तीला कर्ज देते आणि ते कर्ज काही दिवस ती व्यक्ती व्यवस्थितरित्या फेडत असते आणि अचानक काहीतरी अशी घटना घडते आणि तो विजय मल्ल्यासारखा माणूस असेल तर तो पळून जातो देशातून आणि मग हे जे काही कर्ज त्या बँकेकडून घेतलेलं आहे तो कर्ज न फेडताच गेलेला आहे पळून. म्हणजे ज्या बँकेकडून त्यानं जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज फिटण्याची कुठलीच अपेक्षा जेव्हा संपलेली असते तेव्हा त्याला बुडीत कर्ज असं म्हटलं जातं. अगदी मोठमोठे लोकसुद्धा अशा प्रकारची कर्ज बँकांची फेडत नसतात, ते बुडीत कर्जात जातात आणि मग काही वेळा बँकासुद्धा अवसायनात जातात, म्हणजे बँका बुडायची वेळ येते अशांमुळे. जेव्हा त्यामुळे कर्ज देताना बँका काय करत असतात, काळजीपूर्वक कर्ज देतात, पण अपवादात्मक स्थितीमध्ये अशी बुडीत कर्जेसुद्धा होऊ शकतात. लाईफ स्टॉक म्हणजे काय, पशुधन. पशुधन म्हणजे काय, गुरंढोरं वगैरे हे सगळं काय आहे, पशुधन आहे. ते सुद्धा एक प्रकारचं उत्पन्न मिळवून देण्याचं साधन आहे. गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, तर हे सुद्धा त्या लोकांचं काय आहे, पशुधन आहे. तर याच्यासाठी की नाही याच्यातून सुद्धा ते उत्पन्न घेत असतात, म्हणून याचा इथे उल्लेख केलेला आहे. डिबेंचर्स म्हणजे कर्जरोखे. म्हणजे जेव्हा शेअर्स, कर्जरोखे अशा पद्धतीचे व्यवहार होतात तेव्हा पैसे देण्याघेण्याचे व्यवहार होत असतात. ट्रेड डिस्काउंट म्हणजे व्यापारी सूट आणि कॅश डिस्काउंट म्हणजे रोख सूट. आता याच्या पुढे सुद्धा अजून काही शब्द थोडेसे आहेत आपले, तेही आपण बघूया. जसं की डेप्रिसिएशन, हे तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बघून लिहून काढा आणि हे शब्द थोडेसे तुम्ही वाचले पाहिजेत वारंवार. इव्हन लिहून सुद्धा काढा तुम्ही हे शब्द तुमच्या वहीमध्ये, जेणेकरून तुमच्या हाताकडून हे शब्द गेल्यामुळे थोडंसं तुमच्या डोक्यामध्ये बसू शकतात. पुढचा शब्द आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. आता हा जो घसारा आहे हा घसारा कशा कशावरती काढला जातो, फर्निचरवरती, मशिनरीवरती, तुमचे मोटर कार, अशा काही गोष्टींवरती हे डेप्रिसिएशन आकारलं जातं. कारण फर्निचर सुद्धा हे झिजत असतं, मशिनरी सुद्धा पुढच्या वर्षात, आजच्या वर्षाची किंवा पुढच्या वर्षाची गुणवत्ता तेवढी नसते, झिजलेली असते. आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या मशिनरीज असतात, काही दिवसांनी त्या बाद होतात, खराब होतात, त्याची दुरुस्ती करावी लागते, मग त्याची किंमत पण कमी होते. समजा आपण नवीन मशीन घेतलेली 4 वर्षे वापरली आणि जर विकायला गेलो तर त्याची किंमत निश्चितच कमी धरलेली असते. म्हणून त्याचं जे डेप्रिसिएशन आहे ते बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला, ही बॅलन्स शीट आहे आणि ही लायबिलिटी बाजू आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी ॲसेट बाजूला हा जो घसारा आकारला असतो आणि याचा दुसरा इफेक्ट असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण हे शिकणार आहोत नंतर, आता लगेच नाही समजणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे आहे, बॅलन्स शीट काय आहे, पण हा जो घसारा आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला मांडला जातो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, ही डेबिट बाजू आहे, ही क्रेडिट बाजू. इथे आपण किती घसारा झाला आहे, किती टक्क्यामध्ये घसारा झाला आहे तेवढे टक्केवारीची नोंद इथे केली जाते. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगत आहे, तो शब्द आपण कुठे वापरणार आहोत,
भविष्यात जेव्हा आपण काही प्रॉब्लेम सोडवणार आहोत ते शब्दांचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे. डेप्रिसिएशन म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे की आपण हे बॅलन्स शीटला आपण वापरणार आहोत. त्यासाठी हे वारंवार सतत तुमचे शब्द आले पाहिजेत. नंतर ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खाते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहून घ्या खातं. वही पेन असू दे सोबत. म्हणजे नफा तोटा खाते. हे नफा तोटा खाते हे व्यापारी खाते. बॅलन्स शीट, ताळेबंद, ट्रायल बॅलन्स, तेरीज पत्रक. हे सगळं आपण शिकणार आहोत नंतर. हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला 16 मार्काला हा प्रॉब्लेम विचारला जातो. ट्रायल बॅलन्सचा प्रॉब्लेम हा तुम्हाला 10 मार्काला विचारला जातो. आणि अतिशय सोप्या पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स आपल्याला शिकता येतात, सोडवता येतात आणि पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची याच्यामध्ये जास्त चान्सेस असतात. म्हणजे बघा, पैकीच्या पैकी ज्या अर्थी मार्क पडतात त्या अर्थी ते किती सोपं आहे. आता तुम्हाला हे शब्द शिकताना वाटेल हे वेगळं काहीतरी आपण शिकतोय, पण इतकं सोपं असतं. कालांतरानं तुम्हाला अकाउंटन्सी हा विषयच इतका आवडतो, तो इंग्लिशमधून असूनसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क कमवता. तर हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, पण तुम्हीसुद्धा तेवढा इंटरेस्ट घेऊन ते वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि लिहून पण काढलं पाहिजे. कारण गणितासारखा हा भाग असल्यामुळं लिखाण हे अगदी मस्ट आहे. नुसतं कानावरनं शब्द गेले म्हणजे तुम्हाला येईल असं अजिबात नाही. तुमच्या हाताखालून पण शब्द गेले पाहिजेत. त्यासाठी तुमची वही पेन तुमच्यासमोर पाहिजे. लेक्चर ऐकताना हे शब्द सगळे लिहिले पाहिजेत. तुम्ही एकदा नाही 2 वेळा 3 वेळासुद्धा हे वाचलं पण पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे. तसाच परचेसेस, सेल्स म्हणजे खरेदी, सेल्स विक्री, परचेस रिटर्न बुक, रिटर्न बुक म्हणजे खरेदी परत पुस्तक, सेल्स रिटर्न बुक, बुक विक्री परत पुस्तक. आता हे जे 4 शब्द मी लिहिलेले आहेत, परचेसेस, सेल्स, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, हे 4ही पुस्तकं आपण शिकणार आहोत नंतर. जर्नल आणि लेजर नंतर आपण जे शिकणार आहोत हे सबसिडरी बुक्स आहेत. याला सबसिडरी बुक्स पण आपण म्हणतो. म्हणजे ती सहाय्यक पुस्तकं आहेत. कारण एखादा जो व्यापारी आहे, व्यवसाय करत आहे, त्याच्याकडे जर्नल असणं गरजेचं आहे, लेजर असणं गरजेचं आहे, ज्याला आपण खतावणी म्हणतो. त्याच्याकडे कॅशबुक असायला पाहिजे, परचेस बुक पाहिजे, परचेस रिटर्न बुक पाहिजे, सेल्स रिटर्न बुक पाहिजे आणि सेल्स बुक पण पाहिजे. आता परचेस म्हणजे खरेदी. आता या पुस्तकाचा अर्थच असा आहे, याच्यामध्ये फक्त खरेदी केलेल्या व्यवहारांच्या नोंदी होणार आहेत. आपल्या व्यवसायाला मालाची खरेदी आपण काय काय केलेली आहे याच्याच फक्त नोंदी या पुस्तकात केल्या जातात. सेल्स म्हणजे विक्री, याचाच अर्थ याच्या विरुद्ध. या पुस्तकामध्ये आपल्या व्यवसायातून कुठल्या वस्तूंची विक्री केलेली आहे, आपण उत्पादित केलेल्या मालाची विक्री केलेली आहे, त्याच्याच फक्त नोंदी या पुस्तकात केल्या जातील. त्याच्यानंतर परचेस रिटर्न बुक ही जी सहाय्यक पुस्तकं आहेत. परचेस रिटर्न बुकमध्ये म्हणजे काय, एखादा माल आपण खरेदी केलेला असतो, बरोबर. व्यवसायामध्ये आपण एक प्रकारचा माल खरेदी केलेला आहे आणि जेव्हा तो माल बाहेरून आलेला आहे आणि इथे येऊन जेव्हा आपण बॉक्स वगैरे उघडून बघितला तर तो काय झालेला आहे, आपल्याला नको असलेला आलेला आहे. साईज काहीतरी चुकलेली आहे किंवा चुकीची क्वांटिटी आलेली आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये फॉल्ट आहे. तर आपण तो काय करतो, खरेदी केलेला माल जरी असला तरी आपण परत पाठवतो त्याच व्यापाऱ्याला. मग त्याची नोंद, किती रुपयाचा माल आपण खरेदी केला होता
त्यातला आपण कोणता माल परत पाठवलेला आहे त्याचीच नोंद या पुस्तकामध्ये केली जाईल, म्हणजे खरेदी परत पुस्तक. सेल्स रिटर्न बुकमध्ये काय, विक्री परत पुस्तक. आपण विक्री केलेल्या वस्तू आहेत, बरोबर, आपण नेहमीप्रमाणे विक्री केली आहे आणि मग त्याच्यामध्ये काही काचेच्या वस्तू असतील, काय असतील, आणि जाताना आपण प्रवासामध्ये ती वस्तू फुटलेली असेल, क्रॅक गेली असेल, तर समोरचा ग्राहक ती वस्तू घेणार नाही, कारण त्याच्यासाठी त्यानं परिपूर्ण पैसे मोजलेले असतात. मग असं काहीतरी डॅमेज वगैरे झालेला असेल तर तो पुन्हा आपल्या व्यवसायाला परत येतो. मग आता असा परत किती रुपयाचा माल आला त्याची नोंद, मग त्याच्या बदल्यात त्याला पुन्हा नवीन वस्तू दिली पाहिजे ना, किंवा त्याला हवी असलेली वस्तू दिली पाहिजे. मग याचं जर आपल्याला हिशोब लेखाजोखा घ्यायचा असेल तर या पुस्तकांची आपल्याला व्यवसायाला गरज असते. म्हणून एखादा व्यावसायिक या सर्व पुस्तकांची तो काय करत असतो, त्याच्यामध्ये नोंदी करत असतो. त्याच्यानंतर येणारा जो आहे ट्रायल बॅलन्स आहे. हा जो ट्रायल बॅलन्स म्हणजे 23 पत्रक आहे. आतापर्यंत आपण ज्या काही नोंदी केलेल्या आहेत बाबा, या 23 पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला या ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा लेखाजोखा मांडता येतो. आणि याच्यामध्ये काही चुका जर घडलेल्या असतील तर त्या इथे दुरुस्त करता येतात. व्यापारी खात्यामध्ये, जसं की या व्यापारी खात्याला 2 बाजू आहेत, एक डेबिट बाजू आहे, एक क्रेडिट बाजू आहे. याच्यामध्ये उत्पादनाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा सर्वात महत्त्वाचा या व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पत्रक आहे. याच्यातून त्यांना समजणार आहे की आपल्या व्यवसायाला निव्वळ नफा किती झाला, निव्वळ तोटा किती झाला, ढोबळ नफा किती झाला, ढोबळ तोटा किती झाला, म्हणजे ग्रॉस लॉस, ग्रॉस नेट लॉस. हेही शब्द लिहून घ्या, तेही महत्त्वाचे आहेत. ग्रॉस लॉस म्हणजेच ढोबळ तोटा, आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच ढोबळ नफा. नेट लॉस म्हणजे निव्वळ तोटा, आणि नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा. हे कशाच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे, मगाशी आपण बघितलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे तिन्हीचं जेव्हा आपला प्रॉब्लेम आपण सोडवू तेव्हा हे समजणार आहे. व्यवसायातलं सर्वात महत्त्वाचं ताळेबंद आहे. ताळेबंदावरून आजचा हा आपला व्यवसाय आहे, या वर्षामध्ये त्याने खरं किती प्रमाणामध्ये तोटा केलेला आहे, किती प्रमाणात फायदा झाला आहे. बाय चान्स त्याच्यामध्ये जर पार्टनर असतील तर त्या पार्टनरनी किती प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याची गुंतवणूक किती टक्क्यामध्ये आहे, त्या टक्क्यामध्ये हा ढोबळ नफा किंवा तोटा वाटला जातो. म्हणजे 2:1, 3:4 अशा पद्धतीनं, म्हणजे 2:2 जर असेल तर हा 50-50 आला, 2:1 असेल तर ह्याला 2 भाग तोटा झाला तर तोटा ह्यानं पण 2 भाग सोसायचा आणि ह्यानं 1 भाग तोटा सोसायचा. किंवा 2:3 असेल तर फायदा झाला असेल तरी ह्याला सुद्धा इथं फायदा असेल तरी याला 2 भाग प्रॉफिट असेल आणि ह्याला 1 भाग प्रॉफिट. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पार्टनरशिप जर असेल तर अशा पद्धतीनं तो नफा किंवा तोटा वाटला जातो. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असावं, तुम्ही लिहिलेलं पण असावं असं गृहीत धरून आपण पुढे जात आहोत. तरी जरी नाही समजलं तर पुन्हा लेक्चर पहा. पुढे अजून काही शब्द आहेत. क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक. आधी ओपनिंग स्टॉक लिहा, नंतर क्लोजिंग स्टॉक लिहा. ही अंतिम शिल्लक, आणि ही सुरुवातीची शिल्लक. म्हणजे ह्या दोन्हीचा अर्थ समजून घेऊया आपण. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, सुरुवातीची शिल्लक. म्हणजे एखादा व्यावसायिक आहे, त्या व्यावसायिकानं एखादे 50,000 रुपये त्यानं काय आणलेलं आहे, स्वतःच्या व्यवसायामध्ये आणलेले आहेत. हे 50,000 म्हणजे हा त्याचा काय आहे, ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक आहे. आणि हे सगळे या 50,000तून
दिलेले आहेत या व्यवसायाला लागत असणारे, म्हणजे हे ट्रेडिंग अकाउंट आहे आणि याच्यासाठी हा उत्पादनासाठी त्यानं काय काय परचेस केलेलं आहे, इकडे काही सेल्स केलेलं आहे, आणखीन काही त्याने कॅरेज इनवर्ड किंवा वेजेस मजुरी वगैरे दिली असेल, हा सगळा लेखाजोखा करून त्याचा हा इथे क्लोजिंग स्टॉक येणार आहे. ते हळूहळू तुम्हाला प्रॉब्लेम शिकवताना समजणार आहे. आता फक्त कन्सेप्ट थोडीशी समजून घेऊया या शब्दांचा आपल्याला कुठे उपयोग करायचा आहे. नेक्स्ट, मशिनरी फर्निचर तुम्हाला माहिती आहेत, आपल्याकडे विविध प्रकारच्या मशिनरी असतात. एखाद्या व्यवसायाला सुद्धा अनेक प्रकारची मशिनरी लागते, त्याला फर्निचर पण लागतं. एखादा व्यवसाय उभा करायला फर्निचर सुद्धा लागतं. मग याच्यावरती मग अशा आपण डेप्रिसिएशन आकारलं होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किंवा काही त्याला मोटर व्हेकल पण लागतं, व्यवसायासाठी 4 चाकी असेल 2 चाकी असेल त्याच्या व्यवसायासाठी व्हॅन बिन जे काय लागतं हे सगळं त्याचे ॲसेट आहे. ही काय आहे, मुवेबल ॲसेट आहे त्याची, म्हणजे ही कुठेही जाणारी ॲसेट आहे. मशीन हलवू शकतो, फर्निचर हलवू शकतो किंवा मोटर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. तर ह्याही गोष्टी लागत असतात. पुन्हा कमिशन, मगाशी म्हटल्याप्रमाणे कमिशन 2 प्रकारचं आहे, डिस्काउंट 2 प्रकारचं आहे आणि व्याज आहे. हे सगळं दोन्ही प्रकारचं आहे. कमिशन द्यावं पण लागतं आणि घ्यावं पण लागतं. डिस्काउंट द्यावं पण लागतो आणि घ्यावं पण लागतो, कधी कधी मिळतो आपल्याला. आणि व्याज, हे व्याज सुद्धा आपल्याला, ह्याला व्याज म्हणायचं आहे, ह्याला सूट म्हणायची आहे. हे पण एक प्रकारचं आपल्याला कमिशन मिळतं. हे पण याच पद्धतीनं, म्हणजे बघा व्यवसायामध्ये याच्या फक्त 2 एंट्री होतात. हे कमिशन आपण व्यवसायातनं देऊ पण शकतो आणि आपल्याला पण कोणाकडून पण कमिशन मिळू शकतं. डिस्काउंटसुद्धा आपण आपल्या व्यवसायातून एखाद्याला देऊ शकतो आणि डिस्काउंट आपल्याला दुसऱ्याकडून मिळतो. इंटरेस्ट, आपण जर व्याज बँकेत आपण पैसे जर ठेवलेले असतील तर त्याच्यावरती व्याज मिळतं आणि बँकेतून आपण कर्ज काढलं असेल तर त्याच्यावरती आपल्याला व्याज द्यावं लागतं. एवढे आपण आज शब्द शिकलेलो आहेत. अजून खूप थोडेसे शब्द आहेत, एक 7-8, ते पुढच्या ह्याच्यात घेऊन पुढचं टॉपिक सुरू करूया आपण, पुढचं सब टॉपिक घेऊया आपण. ठीक आहे. थँक्यू सो मच.